आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। निराधार विधवा परित्यक्त्या महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी लाडशाखीय वाणी समाज नवहित कुज महिला मंडळाची 1975 साली स्थापना करण्यात आली। 50 वर्षांच्या कार्यकाळात संस्थेकडून विविध सामाजिक उपक्रम राबवून एक चांगला समाज घडविण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि याच प्रयत्नातून महिलांचे एक हक्काचं व्यासपीठ झाले ते म्हणजे शासनमान्य रजिस्ट्रेशन झालेल्या लाडशाखीय वाणी समाज नवहित कुज महिला मंडळ नाशिक आणि याच संस्थेचा 51व्या वर्षात पदार्पण करताना महाकवी कालिदास नाट्य मंदिर शालिमार नाशिक येथे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त खास महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता। 2026चा सुवर्ण संगम तसेच नूतन कार्यकारिणी निवड आणि हसता हसता अंतर्मुख करणारा विनोदी नाटक वो फिर नहीं आते हे खास महिलांच्या मनोरंजनासाठी आयोजित करण्यात आले। या प्रसंगी सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून संस्थेच्या वतीने आतापर्यंत संस्थेप्रती आपलं मोलाचं सहकार्यातून संस्थेला हातभार लावणाऱ्या कार्यकारिणी शुभचिंतक आणि समाज बांधवांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या अध्यक्षा संध्या राजेश कोठावदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला। त्यासाठी संस्थेचे उपाध्यक्षा प्रतिभा विवेक वाणी, सचिव प्रणाली प्रसाद बागड, सहसचिव चारुलता मनोज शिरुडे, खजिनदार रुपाली मनीष येवले, सहखजिनदार लीना सचिन बागड आणि सर्व कार्यकारी संचालक मंडळाने मोलाचे सहकार्य केले। यांच्यासह लाडशाखीय वाणी मित्र मंडळाचे विद्यमान अध्यक्ष गिरीजी मालपुरे तसेच विश्वस्त राजेशजी कोठावदे तसेच अनेक मान्यवर यांचे मोलाचे सहकार्य लाभले। नमस्कार। मी 2026-27 या वर्षामध्ये नवहितगुज महिला मंडळाची अध्यक्ष म्हणून आज पदभार स्वीकारलेला आहे आणि हा पदभार मी सौ संध्याताई कोठावदे यांच्याकडून घेतलेला आहे। पण पदभाराबरोबरच मी त्यांनी सुरू केलेला जो आत्मनिर्भर नारी उपक्रम आहे हा उपक्रमसुद्धा अधिक जोमाने आणि त्यामध्ये अजून भर घालून जसं सर्वांना शिलाई काम येईल असं नव्हे तर ज्या ज्येष्ठ महिला आहेत त्यांच्यासाठी घरच्या घरी वाती बनवण्याचे मशीन असेल किंवा ज्यांना काही कौशल्य आहे जसं ब्युटी पार्लर प्रशिक्षण आणि प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्रानंतर त्यांना देखील ब्युटी पार्लरसाठी आवश्यक असणारी जी चेअर असते ती चेअर किंवा अजून असे काही कौशल्य मी या वर्षामध्ये सुरू करणार आहे। आणि आत्मनिर्भर नारी यापुढे समाज शिक्षणाची वारी हे ब्रीदवाक्य पूर्ण करून हे वर्षभरामध्ये समाज सक्षमीकरणावरती भर देणार आहे आणि यासोबतच महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे कला क्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील सांस्कृतिक पर्यावरणीय संवर्धन करणारे असे काही उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे आणि हा मानस या सर्व समाज बांधवांच्या मदतीने नक्कीच पूर्ण होईल अशी मला खात्री आहे। धन्यवाद। मी सौ संध्या राजेश कोठावदे लाडशाखीय वाणी समाज नवहितगुज महिला मंडळाची 2025-26ची अध्यक्षा। आम्ही 1975 साली हे मंडळ सुरू केलं होतं आणि त्याला ह्या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष असं 50 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि आता 51व्या वर्षात पदार्पण होत आहे। ह्या 2025-26मध्ये आम्ही एक ब्रीदवाक्य ठेवलं होतं की आत्मनिर्भर नारी म्हणजे आपल्या समाजाची महिला सक्षम झाली पाहिजे,
आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. महिलांनीच महिलांना मदत केली तर स्वतःचं घर घडेल, घर घडलं तर समाज घडेल आणि समाज घडला तर देश घडेल. बस आमची एवढी संकल्पना होती. आम्ही विधवा, परित्यक्ता, गरजू महिलांना 100च्या वर शिलाई मशीन देऊन आणि त्यांना आम्ही स्वतःच्या पायावर उभं केलं, स्वावलंबी बनवलेलं आहे. आणि आता ह्या पुढचा कार्यकाळ मी 2026-27 हा प्रतिभा विवेकवाणी यांना सुपूर्द करत आहे आणि त्यांनी पण पुढे हेच कार्य चालू ठेवलेलं आहे. त्याबद्दल मी मंडळातर्फे आणि माझ्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. संजय हिरे, अर्वाचीन, महाराष्ट्र न्यूज, नाशिक.